रामकृष्णारी, मी युवा कीर्तनकार हर्षवर्धन महाराज काळे देशमुख 8/12/2024 या रोजी जो माझ्यावरती हल्ला झाला त्या हल्ल्याचं वर्णन मी या क्लिपद्वारे तुम्हाला सांगणार आहे। बघा, काही लोकांचा मला फोन आला, महाराज हा प्रसंग कसा घडला आणि या प्रसंगामध्ये तुमची काही चूक होती का? तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की सर्वांना माहितीच आहे मी कीर्तनकार आहे, अखिल भारतीय गंधर्व विद्यालय मुंबई याचे मी पक्वाज या क्षेत्रामध्ये सुद्धा पारंगत आहे। पक्वाज या क्षेत्रातील माझी पक्वाजाची 5वी परीक्षा होती। त्या दिवशी मी परीक्षा देण्याकरता काळजात चिंचोली, कर्जतच्या पुढे काळजात चिंचोली तिथे माझी त्या केंद्रावरती परीक्षा होती। सकाळी 10 वाजता मी त्या केंद्रावरती परीक्षा देण्याकरता गेलो होतो आणि योगायोगाने असा झाला की संध्याकाळी परीक्षेला माझा उशीर झाला, माझा नंबर येण्याकरता उशीर झाला। 5:30 वाजेपर्यंत माझी परीक्षा गेली। 5:30 वाजता माझी परीक्षा झाल्यानंतर मी त्या काळजात चिंचोली या ठिकाणी निघालो। तिथून निघाल्यानंतर भैरववाडीपाशी आल्यानंतर भैरव ग्रँड हॉटेल आता एक नवीन झाले, उजव्या हाताला भैरव ग्रँड हॉटेल, त्या हॉटेलपाशी काही तरुण मुलं व्यसन करून रस्त्यावरती गाडीवरती थांबलेली होती। आम्हाला त्यांनी हात केल्यानंतर दारू ते पेल्यामुळे आम्ही तिथं थांबलो नाही। आम्ही तिथं न थांबता आम्ही पुढे गेलो, कारण की 9 ते 11 करपडी फाट्या येथे माझं कीर्तन होतं। कीर्तन असल्यामुळे आम्ही आमच्या घाईमध्ये होतो आणि त्या मुलांजवळ आम्ही थांबलो नसल्यामुळे आम्ही त्यांच्या पुढे गेलो। पुढे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या सवंगड्याला पुढे फोन लावून सांगितलं की अशी अशी गाडी आहे, अशी 2 मुलं आहेत। त्यांनी पुढे फोन लावून सांगितल्यानंतर जोगेश्वरी वाडीच्या अलीकडे अशीच काही व्यसनाधीन तरुण पिढी एका गाडीवरती 3 जण रस्त्याच्या साईडला थांबलेली होती। तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी। आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही। आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। मोबाईल क्रमांक 7507 74 70 48। तिथेही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही तिथेही थांबलो नाही। पुढे गेल्यानंतर एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपापाशी पण त्यांनी दुसऱ्या मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला, आम्ही तिथेही थांबलो नाही। आम्ही न थांबल्यामुळे त्यांना राग आल्यामुळे त्यांनी आमचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर कर्जतमध्ये केशर व्हेज हे हॉटेल आहे, मोठं हॉटेल आहे, त्या हॉटेलपाशी आम्हाला ओव्हरटॅक त्यांनी केलं आणि ओव्हरटॅक केल्यानंतर पुढे गेल्यानंतर रस्त्याला गाड्या आडव्या लावल्या आणि गाड्या आडव्या लावल्यानंतर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला। गाड्या अडवल्यानंतर आम्हाला गाडी थांबवावी लागली। मी गाडी चालवत होतो, मला गाडी थांबवावी लागली आणि गाडी थांबवत असताना त्यांनी चालू गाडीमध्ये लाट टाकली। मला चालू गाडीमध्ये लाट टाकल्यानंतर मी एका त्या डिवायडरवर, त्या फुटपाथवर शिमिटाच्या पडल्यानंतर पूर्ण माझं अर्ध शरीर बाद झालं होतं, कारण की तो शिमिटाचा कट्टा, तो डिवायडर माझ्या पाठीला लागला होता आणि लागल्यामुळे खाली पडल्यानंतर त्यांना मी विचारलं की दादा काय विषय झालाय, तुम्ही का मारताय असं मी विचारलं तर त्यांनी मारण्यासाठी सुरुवात केली। सगळे 10 जण होते, 10 जण सर्व मारायला लागले। आम्हाला एक शब्दही बोलून त्यांनी दिला नाही, मारत होते। माझ्या बरोबर राशीलचा तबलावादक रेणुकरांचा मुलगा काना रेणुकर हो, तोही माझ्या बरोबर होता। त्यालाही 2-3 कानाखाली मारल्या, साईडला काढल्यानंतर ते 10 जण होते, ते 10 जण मला मारू लागले। 20-25 मिनिटं मारत असताना कर्जतमध्ये लोक, तिथले आसपासचे लोक पाहत होते। हा सर्वच प्रसंग ते पाहत असतानाही अशा विषयामध्ये ते जास्त कोणी लवकर आलं नाही। मला मारत असताना आपले भैरववाडीचे एक डॉक्टर आहेत, नितीन तोरडमल डॉक्टर, ते तिथून चालले होते। मला पाहिल्यानंतर त्यांनी मला ओळखलं आणि मला ओळखल्यानंतर ते धावत आले, त्या 2-3 मुलाला धरलं, मला वाचवलं। देवाप्रमाणे ते धावून आले आणि मला या संकटातून बाहेर काढल्यानंतर ते 10 जण मुलं होते ते बघून पळून गेले आणि 10 मधले 2 मुलं तिथे थांबली होती। त्या 2 मुलांना त्या तिथल्या लोकांनी धरलं। लोकांनी धरल्यानंतर त्या तोरडमल डॉक्टरांनी पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर पोलीस साहेब तिथे सर्वजण आले। पोलीस साहेबांनी त्यांना धरून नेलं आणि धरून नेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता गेलो। आमची मेडिकल चाचणी झाली आणि मेडिकल चाचणी झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार माननीय रोहितदादा पवार किंवा माननीय राम शिंदे साहेब किंवा आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे नितीन दांडे साहेब असतील, सर्वांनी PI साहेबांना, पोलिसांना फोन केला
आणि सर्वांनी फोन केला तर पोलिसांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, भरपूर सहकार्य केलं आणि पोलिसांनी आमची फिर्याद नोंदवून घेतली आणि पोलीस म्हणाले जेवढी कठोर शिक्षा होईल तेवढी कठोर शिक्षा आम्ही त्या मुलांना करू. याचं एकमेव कारण म्हणजे आजकालची तरुण पिढी व्यसन करत आहे. त्या मुलांनी हे व्यसन केलं होतं, त्या व्यसनाच्या नादामुळे त्यांना किती मारावं हे समजलं नाही. ते सर्वांना माझं एकच सांगणं आहे की आजकालची तरुण पिढी याला व्यसनाच्या दिशेने जाऊन देऊ नका. रामकृष्ण. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 90 11 40 0903.